नमस्कार, मी ओम सुभाष पाटील, प्रगती कॉम्प्युटर टायपरायटिंग इन्स्टिट्यूट धाराशिव. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हिंदी 30 वर्ड्स पर मिनिट या विषयातील लेटर क्वेश्चन या ठिकाणी पाहणार आहोत. तर आपल्याला या ठिकाणी लेफ्ट साईडला जो लेटर क्वेश्चन दिलेला आहे तो आपल्याला या ठिकाणी राईट साईडला आन्सर शीटमध्ये समासाला चिटकून या ठिकाणी टाईप करून घ्यायचा आहे. आणि जो आपल्या या ठिकाणी पॅरेग्राफ दिलेला आहे, या पॅरेग्राफला आपल्याला या ठिकाणी पॅरा पाडायचे नाहीत, तर या ठिकाणी फॉर्मेटिंगच्या वेळेस आपल्याला पॅरा पाडायचे आहेत. आणि टाईप करताना आपल्याला हा जो पॅरेग्राफ आहे तो या ठिकाणी पूर्ण समासाला चिटकून या ठिकाणी टाईप करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपण टाईप केल्यानंतर आता आपल्याला फॉर्मॅटिंगकडे वळायचं आहे. त्यापूर्वी आपण या ठिकाणी ज्या ठिकाणी एंटर आहेत त्या ठिकाणी एंटर देऊन घेऊयात. तर संदर्भाच्या समोर क्लिक करून आपल्याला या ठिकाणी एक एंटर घ्यायचा आहे. पुन्हा त्यानंतर प्रतीच्या समोर क्लिक करून एक एंटर, विषयाच्या समोर क्लिक करून एक एंटर, महोदयाच्या समोर क्लिक करून या ठिकाणी एक एंटर घ्यायचा. पुन्हा त्यानंतर आता आपल्याला बहुधेय आणि धन्यवाद मध्ये या ठिकाणी एक एंटर ठेवायचा आहे. आणि बहुधेय आणि मॅनेजर या दोघांमध्ये 2 एंटर ठेवायचे आहेत. पुन्हा त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, कंपनीचं नाव जे आहे ते कंपनीचं नाव सिलेक्ट करायचं, याला बोल्ड आणि अंडरलाईन करून घ्यायचं. पुन्हा त्यानंतर कंपनीचं नाव व त्याचा ॲड्रेस सिलेक्ट करायचा, याला पॅरेग्राफ या ऑप्शनवरती जाऊन या ठिकाणी सेंटर अलाइनमेंट द्यायचे. पुन्हा त्यानंतर दिनांक आणि संदर्भामध्ये एकही स्पेस न ठेवता आपल्याला या ठिकाणी किमान 3 टॅब घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने 3 टॅब घेतल्यानंतर आता आपल्याला विषय जो आहे तो विषय आपल्याला या ठिकाणी काय करायचा आहे, बोल्ड करायचा आहे फाउंट या ऑप्शनवरती जाऊन. पुन्हा त्यानंतर विषयाला आपल्याला या ठिकाणी 2 टॅब घ्यायचे आहेत. विषयाला 2 टॅब दिल्यानंतर आता आपल्याला जो पॅरेग्राफ दिलेला होता या पॅरेग्राफला या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, पॅरा पाडून घ्यायचे आहेत. ज्या ठिकाणी पॅरा आहेत त्या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला पॅरा पाडायचे आहेत. त्यानंतर आता आपल्याला 15 दिन पहिले बसून ते धन्यवादपर्यंत सिलेक्ट करायचं. पॅरेग्राफ या ऑप्शनवरती जाऊन याला जस्टिफाय लिमिट अप्लाय करायचे. पुन्हा त्यानंतर बहुधेय आणि मॅनेजर हे दोन्ही सिलेक्ट करायचे. त्यानंतर वरती यायचं. वरती आपल्याला एक कर्सर दिलेला आहे. या कर्सरवरती लेफ्टनंट म्हणून एक नाव आल्यानंतर आपल्याला या कर्सरला 3.5 वर घेऊन जायचं आहे आणि याला पॅरेग्राफ या ऑप्शनवरती जाऊन सेंटर अलाइनमेंट द्यायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा, तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा.